नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, लक्षात घ्या। पुढचा हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला या महत्त्वाच्या पुढे मी 3 ते 4 गोष्टी सांगणार आहे, ते करावं लागेल। पीएम किसान योजना असू द्या किंवा नमो शेतकरी योजना, कुठलीही योजना असू द्या, तर शेतकऱ्यांना हे पुढचे 3 ते 4 काम करणं अत्यंत आवश्यक आहे, लक्षात घ्या। मी आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रत्येक काम आहे ते पुराव्यासहित सांगणार आहे, नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, नाहीतर मोठा प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतो। तुमचा जो आता पुढचा किसानचा हप्ता आहे तो नमो पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे 19वा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो। जर कोणाला अजून हप्ता आला नसेल पीएम किसान योजनेचा तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की हप्ता आलेला नाहीये। तर आपण कुठलाही उशीर न करता सर्वप्रथम आपण संपूर्ण माहिती पुराव्यासहित पाहणार आहोत। त्यासाठी शेतकऱ्यांनो, आपले जे काही शेतकरी मित्र आहेत त्यांच्यासाठी मी महत्त्वाच्या योजना घेऊन येत असतो किंवा त्यांच्यासाठी महत्त्वाचे जे काही व्हिडिओ असतात, त्यांना उपकरणं किंवा काय, या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओवर चॅनलवरती देत असतो। लाडक्या बहिणींसाठी ज्या योजना आहेत त्या सुद्धा मी योजना सगळ्यांची माहिती इथं देत असतो। त्यासाठी अशा महत्त्वाच्या आणि कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून तिथं बेल आयकॉन आणि घंटीचं बटन दिसतंय तिथं दाबून ठेवा, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। लक्षात घ्या, पीएम किसान योजना जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची योजना आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवत आहेत। तुम्हाला माहितीच आहे, आता ह्या योजना त्याच्यामध्ये पीएम किसान मध्ये तुम्हाला 6,000 मिळतात आणि नमो मध्ये 6, असे वर्षाचे 12,000 रुपये तुम्हाला मिळतात, तुम्हाला माहिती आहे। तर अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना हे राबवत आहेत। त्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक त्यांना जे काही आहे त्याच्यामध्ये मदत होते आणि त्यांना अनेक फायदेही दिले जात आहेत। यातीलच शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येकी 2,000 रुपयांचे 3 हप्ते दिले जातात, म्हणजे 6,000 रुपयाचं वाटप तुम्हाला आपल्या शेतकरी मित्रांना हे दरवर्षी होत असतं। तर या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 18 हप्ते हे देण्यात आलेले आहेत। ज्यांना अजून 18वा हप्ता मिळाला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, तुमचा जिल्हा कुठला आहे तो सांगायचंय। आणि आता 19वा जो हप्ता आहे, लक्षात घ्या, तो देण्यात येणार आहे। परंतु तुम्हाला माहित आहे का, जर तुम्हाला 19वा हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वाची कामं हे आधीच करावी लागतील, पूर्ण त्याच्या अगोदरच करावं लागते। ते आपण आता जाणून घेऊया कोणती कामं आहेत महत्त्वाची। तर लक्षात घ्या, 19व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी ही कामे पूर्ण करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। पहिलं काम आता आपण बघणार आहोत, जे पहिलं काम आहे, लक्षात घ्या, पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काम कुठलं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। लक्षात घ्या, जर तुम्ही ही पीएम किसान योजनेशी संबंधित असाल तर तुम्हाला सर्वप्रथम जमिनीची पडताळणी करून घ्यावी लागेल, त्याची पडताळणी जी आहे ती करावी लागेल। हे काम न केल्यास तुम्हाला तुमच्या पुढच्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं। विभागाने योजनेशी संबंधित सर्व शेतकऱ्यांना हे काम करण्याचं आवाहन सुद्धा इथं दिलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं काय, तर दुसरं काम कोणतं आहे, दुसरं काम कोणतं तुम्हाला सांगतो। जर तुम्हाला 19व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला EKYC देखील करावी लागणार आहे। EKYC जी आहे तुमच्या अकाउंटची ती तुम्हाला करावी लागणार आहे। जर तुम्ही योजनेशी नवीन जोडले गेलेले असाल किंवा तुम्ही आधीपासूनच लाभार्थी असाल तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या हप्त्याचा लाभ हा मिळू शकेल। 19वा जो हप्ता आहे त्याच्यामध्ये कुठलीही अडथळा येणार नाही, असं याच्यामध्ये आपण बघत आहोत। आता योजनेशी संबंधित जे काही शेतकरी आहेत त्यांनी EKYC करणार नाहीत ते पुढच्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची खबर ती म्हणजे EKYC ही करावी लागणार 19व्या हप्त्यासाठी। तुम्हाला जे काही आता नवीन जे जोडले गेलेले आहेत शेतकरी, नवीन शेतकरी आहेत ते सुद्धा जोडले गेले असतील तर त्यांनी सुद्धा EKYCचं काम हे करणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर मग परत प्रॉब्लेम तुम्हालाच होणार आहे। आता पुढचं महत्त्वाचं तिसरं काम आहे ते आपण बघणार आहोत। लक्षात घ्या, तिसरं काम काय आहे, तिसरं काम काय आहे बघा। तिसरं काम काय आहे, तर तुम्हाला ही 19व्या हप्त्याचा लाभ मिळायचा असेल तर तुम्ही आधार कार्ड लिंकिंगचे काम पूर्ण करणे महत्त्वाचे आहे। आधार कार्डाचं सगळ्यात मोठा इथं प्रॉब्लेम येतो, सगळ्या आपल्या लाडक्या बहिणींना सुद्धा आला, लाडक्या शेतकऱ्यांना सुद्धा आलेला आहे। यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करावं लागेल। ते न केल्यास तुमचा जो काही 19वा हप्ता आहे तो तुम्हाला तुमचा जो आहे तो अडकू शकतो, तो तुमच्या बँकेमध्येच अडकू शकतो, तो काही तुम्हाला येणार नाही। लक्षात घ्या, तुम्हाला मी आता एवढ्यासाठी ओरडून सांगतोय कारण मी बघितलं आहे, माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स मी भरभरून बघितल्या की दादा पैसे आले नाहीत। किसान योजना असू द्या, नमो शेतकरी, कुठलीही योजना असू द्या, ती आधार लिंकिंगमुळे प्रत्येक वेळेस फसली गेलेली आहे। आधार लिंकिंगचं हे जे काही मोठं काम आहे ते पहिल्यांदा आपल्याला करून घ्यावंच लागणार आहे। लक्षात घ्या, ही केंद्र सरकारच्या योजना आहे, त्याच्यासाठी ही DBT जे असतं ते डायरेक्ट तुमच्या अकाउंटला होतं। डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्झॅक्शन्स हे तुमच्या अकाउंटला होत असतात। त्यासाठी त्यांना हे आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला हे संलग्न असणं अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही केलं नसेल तर पहिलं हे काम करून घ्यायचंय।
लक्षात घ्या, ही मी ती 3 जे कामं सांगितले ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्हाला 3 कामं अजून एकदा सांगायची असतील तर तुम्ही व्हिडिओ परत एकदा बघा, डिटेलमध्ये व्हिडिओ सांगितला आहे, पूर्ण अजून एकदा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला नक्की कळेल की 3 कामं कोणती करायची आहेत आपल्याला. लक्षात आलं? त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण 19वा हप्ता कुठल्याच माझ्या शेतकरी मित्राचा राहिला नाही पाहिजे. त्याच्या आधार लिंकिंग असो किंवा जी काही मी कामं सांगितले त्याच्यामुळं कुणाचाही हप्ता अडकला नाही पाहिजे. तर अशाच महत्त्वाच्या आणि कामाच्या व्हिडिओसाठी परत एकदा सांगतो मित्रांनो, तुमचा आभार आहे मला चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल. परंतु जे काही माता भगिनी आहेत, जे काही माझे शेतकरी मित्र आहेत, ते फक्त व्हिडिओ बघतात, मात्र सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब करा, हे एकदम मोफत आहे आणि माहितीसुद्धा एकदम मोफत आहे, परंतु त्यासाठी काम करावं लागतं मित्रांनो. तुम्हाला ही माहिती आहे, तर तुमच्यासाठीच मी माहिती आणत असतो. तर ह्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.